नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाला डोसा आणि प्लेन डोसा. ही बटाट्याची भाजी बनवून घेतली मी डोशाची आणि इथे तवा गरम करत ठेवलाय आणि हे डोशाचं पीठ आणि हा आपला साधा तवा आहे. हा काय आपला नॉनस्टिकी तवा वगैरे काहीच नाही. तर साध्या तव्यावर पण डोसा एकदम छान होऊ शकतो. ते मी तुम्हाला दाखवते आणि कसा बनवायचा आणि किती छान प्रकारे आपला डोसा आपल्या साध्या तव्यावर पण होऊ शकते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आता थोडंसं आपला तवा गरम होऊ द्यायचा आहे. ह्याच्यावर टाकायचं थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल टाकून हे आपल्याला असं फिरवून घ्यायचं छान. ह्याच्यावर पण आपले डोसे असे क्रंची आणि मस्त असे होऊ शकतात, एकदम हॉटेलसारखे. ते तुम्हाला तसं मी दाखवते. हे बघा, तवा आपला छान असं गरम होऊ द्यायचा आहे. इथे आपली भाजी तर ऑलरेडी तयार झालेलीच आहे. आता मी ह्याच्यावर डोशाचे बॅटर टाकून घेते. बघू शकता इथे मी आता मस्त डोशाचं पीठ तव्यावर टाकून घेतलेलं आहे. ते आपल्याला सगळीकडे असं मस्त पसरून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला साईडनी थोडं थोडं तेल सोडून घ्यायचे, कारण आपला हा तवा नॉनस्टिकी नाही आहे. नॉनस्टिकी तव्याला आपल्याला तेल टाकायची गरज नसते. आता हा आपला साधा तवा असल्यामुळे आपल्याला थोडंसं तेल असं सोडावं लागतं. आता आपल्याला ही भाजी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आपण हा मसाला डोसा बनवते मी आणि ते पण एकदम साध्या तव्यावर. आता मी याला पलटून घेणार. बघा कसा कॉर्नरनी छान सुटला गेलाय. बघू शकता आपला मस्तपैकी मसाला डोसा हा तयार झालेला आहे खाण्यासाठी. एकदम छान मस्त. आणि आता ह्याच्याबरोबर सांबार आणि मसाला डोसा. आता मी तुम्हाला प्लेन डोसा पण करून दाखवते. बघा किती सुंदर आपल्या डोशाला जाळी आलेली आहे. हे बघा किती छान आलंय बघा. आता ह्याने मी असं पलटून घेते. परत मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलं तव्यावरती, बघितलं तुम्ही. आता आपण साधा डोसा बनवणार आहोत. असं नसतं का प्रत्येकाकडेच निर्लेप तवा असतो आणि मग त्यांना असं डोसे बनवताना येणार असं काही नाही आहे. आपण आपल्या साध्या तव्यावर पण मस्तपैकी डोसे बनवू शकतो. तो पण साधा डोसा, मसाला डोसा असे आपण मस्त बनवून खाऊ शकतो डोसे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे. माझ्याकडे आहे निर्लेपचा तवा, पण मी बोलले चला तुम्हाला दाखवते. साध्या तव्यावर पण आपले डोसे उत्तमपैकी होऊ शकतात, खूप छान होऊ शकतात. आपल्याला ह्याला हे बघा बघा किती सुंदर. आता मी ह्याला पलटून घेते. एकदम छान असा आपला प्लेन डोसा पण तयार झालेला आहे, खाण्यासाठी रेडी. आता मी याला पलटून घेते छान. ह्या साईडने पण छान असं भाजून घेते त्याला व्यवस्थित गोल्डन असं, कारण साधा डोसा हा थोडासा क्रिस्पी छान लागतो ना, म्हणून. बघा मी नेहमी तुम्हाला रेसिपीमध्ये हा तवा दाखवते. मी ह्याच्यावर ज्वारीची भाकर करते, चपाती बनवते,
पुरणाची पोळी पण मी ह्याच तव्यावरती बनवते आणि आता डोसे पण ह्याच तव्यावर बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत. तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.